आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। ऑल इंडिया यूथ फेडरेशन आज आपण निवेदन घेऊन आलो. काय आहे आपलं मागणी? ऑनलाईन जुगार आणि ऑनलाईन गेम याच्या माध्यमातून पूर्ण संबंध भारत देशामध्ये जी युवा पिढी बर्बाद होत आहे त्याच्या विरुद्ध जसे तामिळनाडू गव्हर्नमेंटनी जो शासन केलेलं आहे आणि ऑनलाईन गेम यांना त्या ठिकाणी बंद केलेलं आहे, तसंच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये या ऑनलाईन गेमच्या संदर्भात कठोर कायदा करून या ऑनलाईन गेमवर बंदी आली पाहिजे। आपण बघतोय की धाराशिव जिल्ह्यामध्ये एकनाथ जाधव या एका शेतकरी कुटुंबातील मुलांनी कर्ज घेऊन ऑनलाईन गेमच्या मध्ये पैसे टाकले आणि त्यांनी स्वतःचं जीवन आणि पूर्ण परिवाराचं जीवन या ठिकाणी संपून टाकलंय। असे खूप पिढी या ठिकाणी बर्बाद होत आहे आणि त्यामुळं आम्ही ऑल इंडिया यूथ फेडरेशन तर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे ऑनलाईन गेम रद्द झाले पाहिजे। शासनाला या ऑनलाईन जीएसटीच्या माध्यमातून जवळपास 1.20 लाख कोटीचा जीएसटी मिळत असल्यामुळे शासन यावर कठोर पावलं उचलत नाहीये आणि जे आपण लोकप्रतिनिधी आपल्या मागण्यासाठी सभागृहामध्ये पाठवतो, असे लोकप्रतिनिधी आपल्या सभागृहामध्ये ऑनलाईन गेम खेळतात। अशा लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे असं आम्ही ऑल इंडिया यूथ फेडरेशन तर्फे या ठिकाणी सांगण्यात येतो। माझं नाव विकास गायकवाड, ऑल इंडिया यूथ फेडरेशनचा जिल्हा